नमस्कार. तर आज आपण इन्फ्लुअन्स द सायकॉलॉजी ऑफ पर्सुएशन या बुकचा सारांश बघणार आहे. हे बुक म्हणजे सायकॉलॉजीवर डिपेंड आहे प्रॉपर. हे ह्युमन बिहेवियर आणि त्याचे सायकॉलॉजी टुवर्ड्स बाईंग प्रोडक्ट और या गोष्टीवरती डिपेंड आहे. यात तुम्हाला म्हणजे अमेरिकेचे सायकॉलॉजी मोठे सायकॉलॉजिस्ट आहे रॉबर्ट सियाल्डिनी यांनी ते बुक लिहिलं आहे. यात त्यांनी 6 प्रिन्सिपल मेन्शन केले आहेत. त्याचं पहिलं प्रिन्सिपल आहे लॉ ऑफ रेसिप्रॉसिटी. रेसिप्रॉसिटी म्हणजे काय? जर मी कोणाला फेवर करतोय तर इन रिटर्न ह्युमन नेचर आहे की इन रिटर्न त्यालाही माझ्यावर फेवर करावं लागणार. समजते. मी जर सपोज कोणाला गिफ्ट देतोय तर ते तोही त्या म्हणजे ह्युमन नेचर होता की तोही मला म्हणजे एक गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल किंवा ते जर सपोज मला मी कोणाला लग्नाला बोलवलं तर त्या किंवा जेवायला बोलवलं तर तोही मला अरे यार त्याने मला जेवायला बोलवलं तर मला त्याच्याकडे मला पण त्याला बोलवायला लागणार. तर ह्या प्रिन्सिपलला काय म्हणतात? लॉ ऑफ रेसिप्रॉसिटी प्रिन्सिपल. आणि ह्या प्रिन्सिपलचा यूज बिझनेसमध्ये बऱ्या प्रमाणात केला जातो. तर म्हणजे कसं तर फ्री सॅम्पलिंग हा त्याचाच प्रकार झाला. म्हणजे फ्री सॅम्पलिंग म्हणजे आता काही जण आपल्या प्रोडक्टचे फ्री सॅम्पल वाटतात. त्या बदल्यात ती लोक तुमच्याकडून मोबाईल नंबर एक्सपेक्ट करतात किंवा काही फेवर एक्सपेक्ट करतात आणि तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकत नाही या गोष्टीला. कारण की ते तो प्रिन्सिपल ऍक्ट करतो तेव्हा लॉ ऑफ रेसिप्रॉसिटी.